उन्हाळा आला की आमरस खायला सगळ्यांनाच आवडतं. पण आमरस बाधू नये म्हणून आमरस कसा बनवावा किंवा आमरस बनवत असताना काय काळजी घ्यावी? तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल आमरस आणि ज्वारीचे धिरडे. मराठवाड्यात हमखास प्रत्येक घरी हा पदार्थ नक्की बनवतात आणि बनवत असताना काय काळजी घ्यावी जेणेकरून हा पदार्थ पहिल्या प्रयत्नामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही बनवू शकाल. इतका हा ईझी पदार्थ आहे आणि यासोबत मी काही खास टिप्स सांगणार आहे. ज्वारीचे धिरडे अप्रतिम लागतात. तुम्ही कुठल्याही भाजीसोबत पेअरिंग करून खाऊ शकता किंवा आमरसाबरोबर तर खूप छान लागतात. ज्वारीच्या धिरड्यासाठी आपण पीठ कसं भिजवावं किंवा बनवत असताना काय काळजी घ्यावी जेणेकरून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार धिरडे तयार होतील. कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे काहीही वापरायचा नाही किंवा कुठल्याही प्रकारचं पीठ फर्मेंट करायचं नाही. इन्स्टंट पदार्थ आहे. तुम्ही कधीही ट्राय करू शकता. लंचमध्ये आवर्जून खा. प्रत्येकालाच आवडेल तुमच्या घरामध्ये असा हा पदार्थ आहे. तर चला आज आपण पाहूया मराठवाडा स्पेशल मऊ लुसलुशीत ज्वारीचे धिरडे आणि आमरस. तर ज्वारीचे धिरडे बनवण्याकरता 1 कप आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलंय. याचबरोबर अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1/4 कप इथे बेसन पीठ. आता सरळ-सरळ प्रमाण लक्षात आले असेल. 3, 2, 1 म्हणजे 3 वाटी जर ज्वारीचं पीठ असेल, तर 2 वाटी गव्हाचं आणि 1 वाटी बेसन पीठ. यामध्ये चवीनुसार लागेल तसं मीठ. याचबरोबर आपण इथे 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चिमूटभर हळद टाका. हळद टाकल्यामुळं धिरड्यांना छान कलर येतो. आता सुरुवातीला थोडं-थोडं करून थंड पाणी ॲड करायचं आहे. कारण एकत्र पाणी टाकलं तर पिठाच्या गुठळ्या होतात. त्यामुळं थोडं-थोडं पाणी टाकून अशा प्रकारे एखाद्या विस्कने, रवीने किंवा चमच्याने हलवून घ्या. आता हे बॅटर तुम्हाला घट्ट दिसत असेल, पण यामधल्या ज्या काही पिठाच्या गाठी होत्या त्या फुटल्या जातात. म्हणून सुरुवातीला एकत्र पाणी कधीही ॲड करू नये. त्यानंतर हळू पाणी ॲड करून एक स्मूथ बॅटर तयार करून घ्या. जसं आपण डोशाचं बॅटर बनवतो त्यापेक्षाही पातळ बॅटर लागतं. तर आता लक्षात घ्या, जर का तुमचं पिठाची क्वांटिटी 1.5 कप असेल, तर त्यासाठी साधारणतः 3 ते 4 कप पाणी लागतं. जेवढं छान तुम्ही पाणी टाकून बॅटर बनवाल, तितकंच तुमचे धिरडे अगदी पातळ, कुरकुरीत आणि मऊ लुसलुशीत सुद्धा होणार आहेत. तर नेहमी या पद्धतीने बॅटर बनवायचं किंवा पीठ भिजवून एक 10 मिनिटं बाजूला ठेवून द्या. दुसऱ्या साईडला इथे आपण आमरसासाठी आंबे घेतलेले आहेत. तर आता हा हापूस आंबा आहे. बऱ्याचदा आंबा जो आहे, पिवळा जरी नसेल तर तो पिकलेला असतो आणि कुठले-कुठले आंबे यांना थोडासा कलर येत नाही. त्यामुळं असाच एक प्रकारचा आंबा माझ्याकडे आहे. पण हा हापूस आहे. अतिशय गोड आंबा आहे. त्यामुळं आमरस बनवत असताना मी खूप कमी साखर वापरली आहे. आता आंब्याच्या चवीनुसार तुम्हाला साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे. सुरुवातीला आमरस बनवत असताना नेहमी आंबे हे भिजत ठेवावेत. आंबा उष्ण असतो आणि आमरस उष्ण होऊ नये किंवा तो बाधू नये म्हणून कधीही आमरस बनवताना आंबे आपल्याला किमान 1 ते 2 तास थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. आंबा हा उष्ण असतो त्यामुळे नेहमी त्याला थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. त्यानंतर आंबा हाताने मऊ करून घ्या. त्याच्यावरचे काळं देठ काढून टाका आणि आंबा या पद्धतीने हाताने पिळून घ्या. आता आंब्याची कोय तर आपण हाताने पिळून घेतोच, पण जी काही वरची साल असते ती सुद्धा व्यवस्थित हाताने किंवा चमच्याचा वापर करून पूर्णपणे खरडून घ्या. तर या पद्धतीने सगळे आंबे नरम करून घ्यायचेत, म्हणजे आमरस पटकन बनवता येतो. आता बरेच जण आंबे कट करतात, त्यातला पल्प काढून मिक्सरमध्ये वाटतात आणि मग त्यापासून आमरस बनवतात. पण अगदी गावठी पद्धत आपली किंवा पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला आमरस दाखवलेलं आहे. सगळे आंबे या पद्धतीने नरम केले किंवा मऊ केले, की त्यातला जो काही रस आहे तो पूर्णपणे बाहेर निघतो आणि अशा प्रकारे कोळीपासनं किंवा जी काही साल आहे त्यापासनं आमरस सहज आपल्याला करता येतो. सगळा आंबा याच पद्धतीने पिळून घ्या. त्याच्यामध्ये सालीला जर गर असेल तर चमच्यानी जसा काढला होता मी सुरुवातीला तसा काढून घ्या. आता 7 ते 8 आंब्याचा मी इथे आमरस बनवत आहे. आमरस बनवत असताना काय वापरावं तेही सांगते. बरेच जण पाणी वापरतात, बरेच जण दूध वापरतात किंवा बरेच जण काहीही वापरत नाहीत. आता ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असेल किंवा कुणाकुणाला आमरस हा खूप जास्त दाटसर आवडत नाही. मग अशा वेळी ते त्यात पाणी ॲड करतात. पण पाण्यापेक्षा शक्यतो दूध वापरा, जेणेकरून आमरस जास्त चविष्ट लागतो. आता या पद्धतीने हाताचा वापर करून व्यवस्थित कोळी आपल्याला
छान यापासनं आमरस वेगळा करून घ्यायचा आहे आणि सगळ्या कोळी या एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता बरेच जण कोळी, साली यामध्ये पाणी ॲड करतात आणि परत एकदा हाताने ते कोळून घेतात किंवा या पद्धतीने सुद्धा करू शकता. इथे चिमूटभर मीठ टाकलंय आणि साधारणतः केवळ 2 चमचे आपण साखर वापरली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आंबा खूप गोड आहे, त्यामुळे मी इथे साखरेचं प्रमाण कमी ठेवलंय. आता आंब्याच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आमरस बाधू नये म्हणून यामध्ये ब्लॅक पेपर आपल्याला आवर्जून वापरायचं आहे. अगदी किंचित 1/4 टीस्पून वापरलं तरी चालेल, पण आवर्जून वापरा. यामुळं आंबा जो आहे तो तुम्हाला बाधणार नाही. अशा प्रकारे एखाद्या विसचा वापर करून घ्या आणि छान छान जो काही आमरस आहे तो स्मूथ करून घ्या. आता असं करायचं नसेल तर यावेळेला तुम्ही एखाद्या हँड विस्कचा किंवा इलेक्ट्रिक बीटरचा वापर करू शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवलात तरी चालेल. पण अगदी सहजपणे होईल असं मी तुम्हाला आमरस दाखवत आहे. यामध्ये थोडंसं दूध वापरलं आहे कारण खूप जास्त दाटसर वाटत होता. पण पाणी वापरत नाही शक्यतो मी. जेणेकरून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं आपण 1/4 कप दूध वापरलं आहे. नसेल वापरायचं, नाही वापरलात तरी चालेल. पण परफेक्ट कन्सिस्टन्सीसाठी जर थोडंसं दूध वापरलं तर टेस्टही छान येते आणि आमरसही थोडासा सैलसर होतो किंवा पातळ होतो. अशा प्रकारे आपला आमरस तुम्ही पाहू शकता. कलर किती छान आलेला आहे. हापूस आंबा असेल तर कलर आणि त्याची टेस्ट ही छानच असते. अशा प्रकारे आमरस तयार झाला की सर्व्ह करण्याच्या अगोदर 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे तो खाण्यास जास्त टेस्टी लागतो. आता इथे कास्ट आयरनचा तवा घेतलाय आणि इथे एका सुरीला थोडासा कांदा लावून घेतलाय. पारंपरिक पद्धत आहे. हवं तर तुम्ही ब्रशने सुद्धा तेल किंवा तूप ग्रीस करून घेऊ शकता. पण या पद्धतीनेच मराठवाड्यामध्ये धिरडे बनवले जातात. त्यासाठी मी तुम्हाला कांद्याने तेल लावून दाखवलेलं आहे. आता प्रत्येक वेळेला एक पेला घेऊन अशा पद्धतीने पीठ हलवून घ्यायचं. याचं कारण सांगते. जर वरवरचं पीठ घेतलात तर ते पातळ असेल आणि धिरडे व्यवस्थित उमटणार नाहीत. त्यामुळं प्रत्येक वेळेला पीठ हलवून या पद्धतीने अर्धा पेला, 1 पेला आवडीनुसार तुम्ही बॅटर ओतून घ्या. आता गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची. पण जो काही तुमचा तवा आहे तो छान तापलेला हवा. जर तवा तापलेला नसेल आणि बॅटर ओतलं तर धिरडं छान उमटत नाही आणि त्याला जाळीही पडत नाही. मऊ आणि लुसलुशीत आपले जर धिरडे बनवायचे असतील तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तवा हा तापलेला असावा. जेणेकरून त्याला छान जाळी पडते. तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारचा सोडा न वापरता सुद्धा अगदी छान जाळी पडलेली आहे या ज्वारीच्या धिरड्यांना. आता खालच्या साईडनी गोल्डन कलर आला की त्याला हळूवार फ्लिप करा आणि मस्तपैकी दोन्ही साईडनी भाजून घ्या. जर तुम्हाला नसेल भाजायचं तर एका साईडनी भाजलं तरी चालेल. पण खालची साईड थोडीशी ओली असेल तर ते धिरडे थोडेसे चिकट लागतात. म्हणून मी दोन्ही साईडनी भाजून घेत असते. आता दुसरंही धिरडं या पद्धतीने टाकून घ्या. बघा, जर गॅसची फ्लेम मीडियम असेल आणि तवा जर तापलेला असेल तर धिरडं टाकत असतानाच त्याला छान जाळी पडते. अशा पद्धतीने दुसरं धिरडं टाकून आता तेही आपल्याला मीडियम फ्लेमवरच आपल्याला बारीक न करता गॅस असंच भाजून घ्यायचं आहे. लहान गॅस केला की होतं काय, धिरडं खूप जास्त कडक होतं. त्यामुळं अगदी मऊ लुसलुशीत धिरडे आणि छान जाळीदार धिरड्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. पण त्या अगोदर तुमचा तवा तापलेला असावा. आता प्रत्येक धिरडं असं आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचं आहे. याचं कारण सांगते. जर तुम्ही अगदी ताटेत ठेवलात तर त्याला खालून पाणी सुटल्यासारखं होतं आणि तो खूप जास्त ओलसर होऊन तुम्हाला ते धिरडं गिजगिज वाटू शकतं. म्हणून या पद्धतीने ते थंड झाल्यानंतर त्याची घडी मारा आणि अशा प्रकारे आमरसासोबत सर्व्ह करा. अप्रतिम खायला अतिशय सोपे धिरडे आणि तितकेच हेल्दी आहेत. यावर थोडंसं साजूक तूप टाकलंय आणि आमरसासोबत सर्व्ह केलंय. आता तुम्ही ही पारंपरिक रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करू शकता आणि मराठवाड्यातले धिरड्यांचा आस्वाद नक्की घ्या. रेसिपी जर तुम्हाला ट्राय केल्यानंतर आवडली तर तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.